सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब चॅनलवरनं आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका सुमारे 5 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या 40 वर्षांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण 3ऱ्या अष्टकातील 6व्या अध्यायावर चिंतन करीत आहोत. 33व्या श्लोकात ब्राह्मण म्हणाला की इतर आचारांनी होणार आणि कोणती हानी होणार आहे. सर्वार्थाने आत्मकाम तृप्त आणि आसक्त असलेल्या समर्थाच्या तुला कर्माचे काय होय असे ब्राह्मणाने म्हटले असता ठीक आहे असे म्हणून भगवान स्वतःच्या स्वरूपात उभा ठाकून म्हणाला, माझ्या पंक्तीला योग्य अशा माझ्यासारख्या दुसऱ्याला आमंत्रण देऊन पाक शुद्धी कर. स्नान करून पवित्र होऊन मी तुझ्या घरी दिवसाच्या 8व्या भागात येईल. त्या ठिकाणी स्मशान मांस हाडे त्या ब्राह्मणाला दिसले नाही. स्मशान ही योगभूमी, कुत्री हे वेद, कावळे हे शास्त्र आणि तिन्ही रूप धारण करणारा साक्षात अवधूत दत्ताचे ब्राह्मणाने पाहिलं. नमस्कार करून तो म्हणाला की मी धन्य झालो, माझे आईबाप आणि माझे कुल धन्य झाले. ज्या पुण्याने क्षुद्रबुद्धी असलेला मी तुझे महान पद पाहता झालो असे बोलून तो घरी जाऊन पत्नीला ते सारे घडलेले सांगता झाला. ती पतिव्रता पत्नी देखील आनंदित होऊन याचा योग्य पद्धतीने स्वयंपाकाला आरंभ करती झाली. आता त्याच्यासारखा तुल्य आता ब्राह्मण कोठे शोधावा असे विचारले असता ब्रह्मराक्षस म्हणाला, ज्या ठिकाणी भगवान दत्तात्रेय येतात त्या ठिकाणी सर्व देव येतात. तरीही सूर्य किंवा अग्नी यांना आमंत्रण दे, तुझे सर्व कार्य सिद्ध होईल. प्रसादाच्या वेळी मात्र मला विसरू नकोस. ठीक आहे असे म्हणून तो ब्राह्मण स्वतःच्या पत्नीला सर्व काही सांगता झाला. इतक्यात अत्रिपुत्र दत्तात्रेय येऊन म्हणाला, ब्राह्मणा माझ्यासारखा दुसरा ब्राह्मण कोण आहे ते सांग, तेव्हा आपण आसनावर बसा, दुसरा ब्राह्मण येईल. असे म्हणून ती पतिव्रता बाहेर जाऊन सूर्याला नमस्कार करून आवाहन करू लागली. हे सर्वात्मका सूर्य, तू जड असलेल्याही विश्वाला सचेतन करतोस, तरी हे देवा आज या ठिकाणी ये, आमच्यावर दया कर. अशी प्रार्थना केली असता सूर्य ब्राह्मण रूपाने आला. तेव्हा भगवान दत्तात्रेय म्हणाले, देवाशिवाय श्राद्ध कसे, 3ऱ्यालाही शोधा. ती पतिव्रता अवसत्य नावाच्या गृहपतीला अग्नीला म्हणाली, या कर्माचा प्रमुख अंश रूपाने तू आता ये. असे आवाहन केलेला त्यांच्यासारखा विश्वरूपधारी अग्नीही तेथे आला. देवस्थानी अग्नी आणि सूर्याला पितृस्थानी बसवून त्याने यथाविधी श्राद्ध आनंदाने केले. भोजन केलेले ते तिघेही आम्ही तृप्त झालो आहोत असे म्हणाले. पिंडदान झाल्यावर त्या तिघांनी अक्षय वर प्रदान केले. नंतर तो ब्राह्मण म्हणाला, ब्रह्मराक्षसाच्या वचनानुसार तुमच्या दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे. श्री दत्तात्रेय म्हणाले, माझे उच्छिष्ट भक्षण केल्यामुळे ब्रह्मराक्षसही आपल्या गतीला प्राप्त झाला आहे. तुझे पितृगण व पत्नीसह तू सिद्ध होऊन सद्गतीला जा. अशा प्रकारे तो ब्राह्मण कृतार्थ झाला. धर्मशास्त्राने उल्लंघन न करणारा, शास्त्र दृष्टी असणारा ब्राह्मण अपेक्षित फळाचा अधिकारी झाला. अशा प्रकारे शास्त्राने चित्तशुद्धी होऊन क्रमाने मुक्ती मिळते. इथे हा 6वा अध्याय समाप्त होतो. पुढच्या म्हणजे 7व्या अध्यायात महाराज सांगतात की दत्तात्रेयाच्या कृपा प्रसादाने हा विष्णुदत्त ज्या कोणावर अनुग्रह करतो तो कृतार्थ होतो अशी त्याची ख्याती भूतलावर झाली. गोदातीरी राहणारा पुणे एक ब्राह्मण होता. त्याचा पुत्र हरिशर्मा हा 20 वर्षाचा होता. त्याला जन्मताच पानथरी होती, तर 8व्या वर्षी त्याला क्षय झाला होता. त्याला 18व्या वर्षी जलोदर व 20व्या वर्षी अतिसार 6 महिन्यांचा आणि भगेंद्र 4 महिन्यापासून चालू झाला. कफ वात पित्ताने पिडलेला म्हणून मरणोन्मुख झालेल्या आपल्या नवऱ्याला पाहून त्याची 16 वर्षाची पत्नी विष्णुदत्ताला शरण गेली व स्वाध्याच्या प्रार्थनेला तो दयाळू विष्णुदत्त तिच्या घरी जाऊन त्याला पाहून कर्मविभाग ग्रंथात सांगितल्याप्रमाणे त्याच्या पत्नीकडून व्रत करवून घेता झाला.
त्याचा तो रोग प्रत्येक व्रताबरोबर क्रमशः लुप्त झाला. ब्रह्महत्येच्या पापासून उत्पन्न झालेला अक्षय 12 वर्षापर्यंत कुच्छात्मक प्रायश्चित्ताने दान केल्यामुळे गेला. पानथरी 6 वर्षाच्या व्रताने, दिरोदर 12 वर्षेपर्यंत केलेल्या व्रताने आणि पापाचरणाने झालेला भगेंद्र 1 वर्षाच्या व्रताने गेला. 1 वर्षाच्या व्रताने ताप संपला आणि अतिसार व निर्दोष औषधामुळे संपला. नंतर विष्णू दत्ताने त्याच्या हृदयाला स्पर्श करून उपनिषदातील मंत्राचा जप केला. त्यामुळे निरोगी झालेला तो ब्राह्मण सर्व ऐश्वर व पारलौकिक गती मिळवता झाला. सतीने माझा पिता आहे असा स्वीकार केलेला तो निरीच्छ ब्राह्मण विष्णू भक्त स्वतःच्या घरी गेला आणि तो रोगी ब्राह्मणही सद्गतीला प्राप्त झाला. क्रमाक्रमाने रोग नष्ट झाले, त्याप्रमाणे पुष्टी देणारा रस तयार होतो. त्याचप्रमाणे शास्त्रांनी अविद्या दोष नष्ट झाल्याचा बोध होतो. बोध म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानानंतर रस परमानंद प्राप्त होतो. अशा प्रकारे आदरणीय महाराजांनी हा अध्याय इथपर्यंत अतिशय सुंदररित्या समजावून सांगितलं व आपल्या प्रबोधनाला स्वपरिणाम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागल्या पुष्पात आपण सतीनं पितृत्वेन वृता त्या द्विज प्रस्थापितो स्पृहा ययो धामेति रुग्णोपि द्विजोगात सद्गती तत. सतीनं जणू हा आपला पिता आहे असा हा जो विष्णुदत्त ब्राह्मण त्याचा पितृस्वरूपात स्वीकार केला आणि मग तो निरीच्छ असा जो ब्राह्मण विष्णुदत्त तो स्वतःच्या घरी निघून गेला. तो जो व्याधिग्रस्त ब्राह्मण होता तो सुद्धा सद्गतीला आणि मोक्षाला प्राप्त झाला. आणि महाराजांनी समारोप करताना मग या 3ऱ्या अष्टकातल्या 7व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकात असं म्हटलं की क्रमाद्रोगेषु नष्टेषु यथांते पुष्टिरो रसाहा. म्हणजे एखादा रोग हा क्रमाक्रमाने जसा नष्ट झाला म्हणजे यथांत म्हणजे शेवटी जसा मग त्या व्यक्तीच्या शरीरातच पुष्टीवर्धक आरोग्यवर्धक त्याला एक वेगळ्या प्रकारचं सौष्ठव देणारा असा रस तयार होतो त्याच्या शरीरात हे रोग नष्ट झाल्यानंतर. तसं शास्त्रांनी ज्या अविद्या असतात ज्यांना अविद्या म्हटले आहे या क्रमाक्रमाने या अविद्या नष्ट झाल्या म्हणजे मग बोध प्राप्त होतो. आणि हा बोध म्हणजे याला आत्मबोध असं आपण काही मंडळी म्हणतात. आणि त्या आत्मबोध किंवा आत्मज्ञानाच्या नंतर जो रस आहे तो रस म्हणजे आनंद किंवा जो परमानंद चिदानंद ब्रह्मानंद अशा विविध प्रकारे तो जो रस आहे आनंद आहे त्या आनंदाचा आनंद रस असं काही लोकांनी म्हटलंय तो प्राप्त होतो. आणि एका संदर्भामध्ये वैदिक सूत्रात असं म्हटलं आहे रसो वैसा म्हणजे रस म्हणजेच ईश्वर म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते. अशा प्रकारे
मागल्या पुष्पात महाराजांनी वर्णन केल्यानंतर मग ते आता या कथानकामध्ये आणखी पुढल्या आपल्याला दृष्टांत सांगतात. महाराज असं लिहिताना सांगतात, मिष्टाशनोत्थ रोगार्थ ब्राह्मणी काजिदात्मजम अंबा निंब पिबेत्याह तिक्तम नादुरुक्दृक्पपो दासे लड्डुक मृत्युक्ता पपो दत्वापि तत्करे अपथ्यशंकिनी युक्त्या ततो जग्राह लड्डुकम. म्हणजे मिष्टाश शनो रोगार्थ म्हणजे मिष्टान्न खाऊन रोगानं पिडलेल्या एखाद्या स्वतःच्या ब्राह्मणी का चिदात्मजम म्हणजे एका ब्राह्मणीने स्वतःच्याच मुलाला असं म्हणाली, अंबा निंब पिबेत्या अहम, तू कडुलिंबाचा रस पी, मग त्या चित्तम ना दृक्पपो म्हणजे दूरदृष्टी नसलेल्या त्या मुलाने तो रस घेतला नाही. कडुलिंबाचा रस पी, तुला गोड खाऊन तुला जर व्याधी झाली असेल, तुला त्रास होत असेल तर. मग तिने काय म्हटलं, दासे लड्डुक मृत्युक्ता पपो दत्वा अपि तत्करे, मग तुला मी लाडू देते असं आईने सांगितलं. आणि मग त्याच्या हातात लाडू दिला. दत्वा अपि तत्करे, त्याच्या हातात तो लाडू दिला, पण अपथ्य शंकिनी युक्त्या म्हणजे त्याचा लाडवात जरी त्यांनी गोड खाल्ला तर अपथ्य होईल. त्याला जे पथ्य आहे त्यात तो लाडू निषिद्ध आहे, गोड खाणं त्याला योग्य नाही. अशा पद्धतीने तिच्या मनात तिला ज्ञान असल्यामुळे तिने काय केलं, युक्त्या ततो जग्राह लड्डुकम, तिने तो त्याच्याकडून लाडू काढून घेतला त्याच्या हातातून. म्हणजे औषध देत नाही का, हे घे बोलून घे म्हणून लाडू हातात दिला. मग त्याने औषध घेतल्यावर हळूच मग इकडलं तिकडलं काय ते बोलून हातातला लाडू काढून घेतला. महाराजांना याच्यातून काय सूचित करायचं आहे ते म्हणतात, फलम लड्डुक गौणम मुख्यम आरोग्यवत परम योग्यम भवद्भवाध्यार्थो हिमकृमा तु वच्छुतम. म्हणजे त्या लाडूप्रमाणे इतर फल जी म्हणतात, ज्याला आपण अविद्येची मिळाली प्राप्त अविद्या किंवा इतर फलित असं म्हणतो, ही गौण आहे. आणि आरोग्य हे मोक्षाप्रमाणे श्रेष्ठ आहे आरोग्य. पण लहान मुलगा काय किंवा संसार व्याधीने पिडलेला असा जो कोणी असेल, यांना क्रमशः कापूर, आईचं वागणं आणि शास्त्र हे उपयुक्त आहे. या ठिकाणी त्यांनी एक शब्द असं म्हटलाय, हिमन कृत्वा ध्रुवच्छू. या ठिकाणी हिमक तो म्हटलाय म्हणजे कापूर. या ठिकाणी अनपेक्षितपणे महाराजांनी कापूराची सुद्धा महती आपल्या समोर आणली की कापूर हा सुद्धा एक प्रकारे औषधीकारक अशा पद्धतीने असतो. आता हे त्यांनी का सांगितलंय, नेमकं याच्या मागला उद्देश काय हे आता आपण या ठिकाणी चिंतन करत नाही. पण आपल्याला एवढं नक्की माहिती आहे की आपल्याकडे परंपरेने कर्पूर आरती किंवा आरती झाल्यानंतर कर्पूर गौरव कर्णावतारम असा श्लोक म्हणत आपण कापूर जेव्हा त्या ठिकाणी करतो तेव्हा हा कापूर हा एक प्रकारचा भैषज आहे, वातावरणाचे शुद्धी करणार आहे. तो इनहेलिंग केलं असताना सुद्धा आपला जी संस्था आहे आपली श्वास निश्वास संस्था, याला सुद्धा उपयुक्त असा आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा
आपल्या शास्त्राने एक वेगळ्या पद्धतीने विचार केला आहे आणि व्याधीवरती सुद्धा, वेगवेगळ्या व्याधीवर सुद्धा हा एक प्रकारचा सप्लिमेंट आपण ज्याला म्हणतो असा उपचारक असा आहे. म्हणून कदाचित स्वामीमार्गाने अनपेक्षितपणे या ठिकाणी उल्लेख केला असावा असं आपण समजूया. स्वर्गार्थ काम भोगार्थम शत्रुघातार्थ व्यक्त्या न वशीकरणार्थ न शास्त्र हो बुद्धी शुद्धीद. या ठिकाणी महाराज काय सांगतात की स्वर्गासाठी स्वर्गार्थ, कामभोगासाठी आणि कामभोगार्थ आणि शत्रुघातार्थ व्यत्ययम, शत्रुनाशासाठी आणि वशीकरणासाठी नव्हे तर हा बुद्धी सुद्धा शुद्ध करणारा असा हा शास्त्रांचा समूह आहे. म्हणजे ही जी विविध शास्त्र आहे हे सगळं फक्त स्वर्ग देण्यासाठी, कामोपभोग देण्यासाठी किंवा शत्रुनाशासाठी नसून ही एका पद्धतीने बुद्धी शुद्ध करणारी अशी आहे असं महाराज या ठिकाणी प्रतिपादन करतात. मग आता या पुढल्या कथेला सुरुवात करताना महाराज असं म्हणतात, विप्रस्य क्वचित भार्या दृष्ट्वा तन्वी गते प्रिय ग्रामांतरे तत्स्वरूप दृक् झुटिंगो यवापत्ताम. जे कोण्या एका ब्राह्मणाची सुंदर पत्री, विप्रस्य क्वचित कस्यचित भार्या दृष्ट्वा तन्वी, सुंदर पती पाहून गते प्रिय ग्रामांतरे, तिचा पती ग्रामांतरी गेला, बाहेर गेला तेव्हा तत्स्वरूप रूप धृक झुटिंग, म्हणून एक कोणतरी झुटिंग त्याने भूताने तिच्या पतीचं रूप घेऊन तो तिच्याकडे आला. आणि मग कामार्तो वर्ण व्यवस्थायाम दुराचारो हि यो मृता सटिंगत्वे मेत्येव दुर्धर कामलंपटा. म्हणजे जो ब्रह्मचारी अवस्थेत कामार्थ होऊन दुराचारी होऊन जो मेला होता, कामार्थ व्यवस्थाया दुराचारो ही मृत, त्याचा मृत पावला होता हा कामाचारी ब्रह्मचारी. तो झोटी होऊन एक प्रकारे त्याची वृत्ती ही अतिशय लंपट अशी झाली होती. मग हा भूत असतो झोटीकर, हा जेव्हा पतीचं रूप घेऊन आला तेव्हा पत्नीला एकदम सहसा असं लक्षात आलं नाही. तेव्हा तिने म्हटलं, कथम याश्वागमम इति सत्योक्ता सत्कृतो वदत गतो यदर्थ मार्गेश मिलित प्राहनाधुना. तेव्हा तुम्ही लवकर कशी आला असा पत्नीने सत्कार करून विचारलं. सत्योक्ता, खरं सांगा, सत्कृतो वदत, मग तुम्ही लवकर कसे आला. किंवा तो म्हणा, साध्यम कार्य मास मात्रा देहित्युक्तो निज समागमम इतिंत्राम वंचित्वा साधी वशमानयत. म्हणजे तो म्हणा असं म्हणाला की ज्याच्यासाठी मी गेलो होतो तो म्हणाला सध्या अपेक्षित कार्य होणार नाही. असा एक माणूस ज्याच्याकडे गेला तो रस्त्यातच भेटला, त्यांनी सांगितलं अपेक्षित सुद्धा कार्य होणार नाही, तो एका महिन्याभरानंतर ये, मास मात्राम देही तिकतो, म्हणजे 1 महिन्यानंतर ये असं त्यांनी मला सांगितलं. म्हणून मी ताबडतोब आलो असं त्यांनी सांगून त्या साधीला फसवून तिला इतित्वा वंचित्वा, तिला फसवलं, तिची वंचना केली, स्ववश मानेत असं त्यांनी तिला आपलंसं करून घेतलं, स्वतःच वश केलं तिला. मग वशं गत्वा तस्य माया मजानंती मनस्विनी धाष्ट्यं बलं भोगशक्तिं विकारस्य विलक्षणान् ज्ञात्वा अपि दुःखिता वक्तुं न शशाका पुलं क्वचित तस्मिन् संदिग्ध चित्त अपि
प्रत्याख्यातो न मन ईश्वरा, म्हणजे त्याच्याजवळ काही ती त्याबाई ताब्यात गेलेली आणि त्याची माया न जाणणारी, तस्य माया न जानंती, त्याची माया ती न जाणणारी अशी ती मनस्विनी जी होती, ते त्या झोटिंगाचं म्हणजे भूताचं धाष्टर्यम बलम भोग शक्ती विकारांश विलक्षण, त्याचं ते विलक्षण, त्याचं धाडस बल भोग शक्ती, ते त्याचे विकार जाणून ती अतिशय दुःखी झाली. पण दुःख सुद्धा ती बोलू शकली नाही. ज्ञात्वा अपि दुःखिता वक्तुम न शशा, का प्रिय क्वचित, ती बोलू शकली नाही. कारण म्हणून त्याच्याविषयी जणू ती शंकित अशी होती. तस्मिन संदिग्ध चित्त अपि, जणू त्याच्याविषयी तिच्या मनात शंका होती, पण तरी सुद्धा नेमकं तिला काही लक्षात येत नव्हतं, कळत. मग लोकांना ती सांगण्याकरता जणू प्रत्याख्यातुम ईश्वरा ती असं म्हणत होती. मग मासे नैत्य ग्रहेशस्त दृष्टोचे मत स्वरूप धृक, कोसी भार्या ग्रहंचार्थम कथम ग्रहणा शरे अधम. म्हणजे एका महिन्याने मासे नेत्या ग्रहेशस्त, एक महिन्यानंतर जेव्हा घराचा मालक पुन्हा घरात आला आणि त्याला पाहून म्हणाला, माझं स्वरूप धारण करणार तू कोण आहे, कोशी. आणि अरे अधमा, भार्या गृहंचा अर्थ कथम, अरे अधमा, माझी पत्नी घर पैसा आणि पैसा सुद्धा ग्रहणा कस्य, अरे तू बळकवलं कसं. स्वप्राहा हम गृहस्वामी कस्तम मद्रूप ध्रुप खल, त्वं खलस्त्वं खलस्त्वं खलमिति विवदंतो विलोक्यतो. मग दृष्टो वैकरूपो चकिता मित्र श्वशुर बांधवा सर्वं रहस्य पत्न्योक्तं ज्ञात्वा खिन्नो भवद्दुद्धिज. तो म्हणाला, मी घराचा मालक आहे. अरे दुष्टा, माझे रूप धारण करणार तू कोण आहे. त्वं खलस्त्वं, मग तू दुष्ट असा वादविवाद करणारे दोघे एकमेकांशी विवाद करतात आहे. इथे विवादंतो विलोक्यतो, असं त्या दोघांना एकाच रूपाच्या दोघांना पाहून दुष्ट वे एक रूपो चकिता, त्या दोघांचे एकच रूपाचे दोघे एकमेकांचे तू दुष्ट आहे असे म्हणारे होऊन मित्र श्वशुर बांधवा चकिता, याचे मित्र सासरे आणि बांधव जे कोणी असतील बंधू बांधव ते चकित झाले. आणि मग पत्नीला त्याला जेव्हा एकांतात सांगितलं आहे, सर्वम रहस्य पत्न्योक्तम ज्ञात्वा खिन्नो भवद्दीज, आणि पत्नीने जेव्हा एकांतात जेव्हा त्याला काही सांगितलं ते जाणून तो ब्राह्मण खिन्न झाला. मग झुटिंगेन स्त्रिया स्वैश्च विष्णु दत्तालय द्विजा गत्वा शशंस तत्सर्वं ज्ञात्वा पिये वाव दत्तो. मग तो झुटिंग पत्नी आणि ब्राह्मण आपल्या लोकांसह विष्णु दत्ताच्या घरी जाऊन प्रत्येकाने सगळं काही सांगितलं, जे काही झालं ते. आणि मग तत्सर्व ज्ञात्वा आपे वा दत्सतो, हा झोटिंग आहे असं जाणून सुद्धा विष्णू दत्त त्या दोघांना असं म्हणाला, रूपम शिरम वयोवस्था स्वरवर्णा कृतिर्गती नाम गोत्र कुलादेकम वदथ सत्यमत्र किम. मग रूप, शील, वयावस्था, स्वर, वर्ण, आकृती, गती, नाम, गोत्र, कुल हे सगळं एकच आहे असं तुम्ही दोघेही म्हणता. वदत, मग तुमच्यापैकी खरं कोण. सत्यम अत्र किम,
या ठिकाणी नेमकं खरं कोण आहे? मग क्षंतव्यम निश्चितोमी दमित्युक्त्वा सप्तमुद्रिकाः दत्त्वा समंतरा भालेसो पृथक प्रपच्छ संसदी. मग तो असा की मला क्षमा करा, मी आता याचा निर्णय करतो असं म्हणून चंदन मुद्रा आणि 7 मुद्रा कपाळावर वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाला देऊन तो भर सभेत तो गेला आणि विचारता झाला. समंत्रा भालेसो पृथक प्रपच्छ संसदी. तो म्हणाला, कुप्य भांडा शुकांनादी गेहे लक्ष्मचते स्त्री प्रकाशम च्या प्रकाशंच सर्व आख्यातो महर्षी. म्हणजे घरातील इतर धातूंची भांडी, शुकांनादी म्हणजे वस्त्र आणि इत्यादी सगळ्या तुझी स्त्रीची, आणि मुख्य म्हणजे गुप्त उघड असलेली खोड प्रकाशम च्या प्रकाशंच लक्ष्मते स्त्रीची सुद्धा लक्षणं गुप्त ज्ञात अज्ञात ही सगळं चिन्ह हे तू सगळं सांग. आणि मग लेखयित्वा पृथक्ताभ्याम उत्तम संसदी दूरता तो कृत्वा ब्राह्मणे प्राह सत्यम कस्योद्भोर वद. मग त्या दोघांकडून लेखयित्वा पृथक्ताभ्याम त्या दोघांकडून वेगळं लिहून घेऊन त्यांनी भर सभेत कथन केलं. नंतर त्या दोघांना बाजूला करून तो ब्राह्मण स्त्रीला म्हणाला, तो कृत्वा ब्राह्मणी प्राह, दोघांपैकी तू कोणाची आहे ते सांग. सा प्राह यो अद्यमा भुंक्ते व्यत्ययो महान अपरोक्तो सत्यतेती तथ्ये तुक्त्वा निजो ब्रवीत. ती असं म्हणाली, जो आज मला उपभोगतो आहे त्याच्या वाक्यात मोठा अडथळा आहे, दुसऱ्याच्या बोलण्यात खरेपणा आहे. अपरोक्तो सत्यतेपी तथे तुक्त्वा निजो ब्रवीत. तो दुसरा आहे, त्याच्या बोलण्यात मला थोडा खरेपणा वाटतो. ठीक आहे असं विष्णुदत्त म्हणाला. मग पंचक्रोशात्मक विदम क्षेत्रम कृत्वा प्रदक्षिणे विप्रावेशते यश शीघ्रम पूर्वस विजयी भवे. त्यांनी काय म्हटलं, 5 कोस 10 मैल अंतर असलेला पंचक्रोशात्मकमिदम क्षेत्रम कृत्वा या जमिनीला कृत्वा प्रदक्षिणे या जमिनीला प्रदक्षिणा घालून ब्राह्मणा यश शीघ्रम पूर्व जो लवकर येईल स्वविजयी भवेत, तो विजयी. असं म्हटल्यावर दोघे गेले. मग तथेत्युक्त्वा गतो तत्र क्षणार्धेन पिशाचक परिक्रमेत्य गतो तत्र कृत्वा मे अद्य प्रदक्षिणा. ठीक म्हणून दोघे गेले आणि क्षणार्धात प्रदक्षिणा करून धोटी परत येऊन म्हणाला, क्षणार्धेन पिशाचक, आता माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली. परिक्रमेचे गतो तत्र कृतमे अद्य प्रदक्षिणा, म्हणजे आता प्रदक्षिणा माझी पूर्ण झाली. मग लिंगानी पथी सर्वाणी देवता येतनायानी च तानी सर्वाण्य संदिग्धम कथयामास संसदी. म्हणजे रस्त्यावरील सर्व खुणा, देव मंदिर, देवता येत, अन्यांच इत्यादी सर्व गोष्टी त्यांनी भर समेत अगदी व्यवस्थितपणे निशंकपणे सांगितला. तच्छ्रुत्वा चकिता सर्वे सभ्याऊचू परस्परम नेयम मनुष्य चेष्टा तो भूतोयम नात्र संशयाः. म्हणजे ते सगळं ऐकून तच्छ्रुत्वा चकिताः, ते ऐकून चकित झाली सभेतली सगळी मंडळी एकमेकात असं बोलू लागली. नियम मनुष्याचे चेष्टा तो, ही मनुष्य चेष्टा माणसाचं वागणं नव्हे, म्हणून हा भूत असावा. भूतोयम नात्र संशय, हा यात शंका नाही. मग प्राप विप्रस्त कृस्तज्ञो दीनार्धे ना ब्रवीत समम विष्णु शर्मा पुनप्राह सिद्धा कती गिराव्य.
पृष्ट्वा तन्नाम गोत्रादि गिरीं कृत्वा प्रदक्षिणीं ब्रूयाद्य शीघ्रमागत्य प्रथम स जयी भवेत. मग अर्ध्या दिवसांनी संपूर्णतया न जाणणारा ब्राह्मण आला आणि वृत्तांत सांगता झाला. विष्णू शर्मा पुन्हा म्हणाला, या पर्वतावर किती सिद्ध आहेत. त्यांची नावं गोत्रादी विचारून पर्वताला प्रदक्षिणा घालून आधी जो येऊन सांगेल तो विजयी होईल. ब्रूयाद्य शीघ्रमागत्य प्रथम स जयो भवेत. पृष्ठवा तन्नाम गोत्रादी गिरीं कृत्वा प्रदक्षिणा. या पर्वताची प्रदक्षिणा करून तिथे जे काही असतील, तिथे जे कोणी असतील सिद्ध वगैरे त्यांची गोत्र वगैरे नावं सगळे जो मला सांगेल तो विजयी होईल. इत्युक्तो जगमत्तुरो मुहूर्तार्धा पिशाचका आगत्य स यथापृष्ठम कथयामास सर्वशः. असं विष्णू दत्ताने सांगितलं. दोघे गेले अर्ध्या घटकेतच. इत्युक्तो जगमत्तुरो, अर्ध्या मुहूर्तातच म्हणजे अर्ध्या घटकेतच तो पिशाचक येऊन जसं त्यांनी विचारलं विष्णू त्यांनी तसं सगळं त्यांनी सांगितलं. यथापृष्ठम कथयामास सर्वशः. आता तो दुसरा जो ब्राह्मण होता, विप्रस्तु पंचयामो अर्ध्वमेत्य क्लेशांदुवाच सत सिद्धा न दृष्टास्तन्नाम गोत्रवार्ता कुतपुना. पण तो ब्राह्मण होता, तो 5 प्रहरानंतर पंचयामोर्ध्वमेत्य मोठ्या कष्टाने क्लेशदुवाच सत मोठ्या कष्टाने खरं सांगत बोलला. सिद्धा न दृष्टा, मी सिद्ध मी पाहिलेच नाही. मग तन्नाम गोत्र वार्ता कुत, त्यांचे नाव गोत्र वगैरे आधी कुठून मी सांगू. तच्छुत्वा तीव विश्वासो विप्रस्याभूत सभासदाम विष्णू शर्मा पुनःप्राह परीक्षे काम वशिष्यते. ते ऐकून विष्णू शर्मा ते जे सभासद होते त्यांचा त्या ब्राह्मणावरचा विश्वास विशेष वाढला. तच्छुत्वा अतीव विश्वासो विप्रस्या भूत सभासदा. मग त्या विष्णू शर्माने पुन्हा परीक्षा करता काय म्हटलं, एकावशिष्यते, एक परीक्षा अजून शिल्लक. इत्युक्ता लोह करकम संस्थाप्यो वाचतो द्विजा वक्त्रेण अविष्यनागेन निर्गम्यस्ति प्रदीयता. म्हणून इत्युक्ता लोह करकम संस्थाप्यो, असं म्हणून लोखंडाचं जे कमंडल होतं पुढे ठेवून तो ब्राह्मण जे विष्णू दत्ता असता लोकांना म्हणाला, तो द्विजा याच्या कमंडलूच्या तोंडातून प्रवेश करून पोकळीतून बाहेर येऊन जो येईल त्यांनी त्या स्त्रीचं ग्रहण करावं. नालेन निर्गम्यम भक्तीविषय नालेन निर्गम्यम, याच्या आत शिरून जो बाहेर पडेल पोकळीतून बाहेर तो स्त्री प्रदीयताम, तो त्याला ही स्त्री प्राप्त होईल, त्याने त्या स्त्रीचं ग्रहण करावं. इत्युक्ता सत्वरं भूतः सूक्ष्मरूपी समाविशत कृतरक्षो द्विजध्यात्वा श्रीशं मंत्रजचापः. म्हणजे असं बोलला. इत्युक्ता असं सत्वरम असे लवकर बोलल्यानंतर भूता सूक्ष्म रूपी समाविशत, ते भूत ताबडतोब सूक्ष्म रूपाने कमंडलच्या आत शिरले. आणि मग कृतरक्षो दियो ध्यात्वा, त्यावेळी त्या रक्षण करत्या त्या तो जो ब्राह्मण होता त्या विष्णू शरण ब्राह्मण, त्याने ध्यात्वा श्रीशम मंत्र, त्या ब्राह्मणे दत्तात्रेयाचं ध्यान करून, श्रीशम म्हणजे दत्तात्रेयाचं ध्यान करून विशिष्ट मंत्राचा जप केला. जजापह
दुर्धरम दुर्मुखम दुष्टम पिशाच संवृण बद्वा मंत्रानुभावेन सर्वम रक्षो निर्वाय. हे इंद्रश्रेष्ठ, कठोर दुर्मुख आणि दुष्ट असलेल्या या पिशाच्याला मंत्राच्या सामर्थ्याने बांधून याचा सर्वार्थाचा नाश कर. इत्यनेन मुखम नालम कीलयामास मध्यगाः भूतोद्भूत दुःखितो बद्धम तन त्याज महागिरो. असं म्हणून इत्यतेन मुखम नालम असं म्हणून त्या विष्णू शर्माने तोंडाने नलिका नालम किलयामास मध्यगा नलिका बांधली आणि कमंडलूत असलेलं भूत अतिशय दुःखी झालं आणि बद्धम त्याज महागिरो आणि त्यांनी बांधलेल्या त्या ज्योतिंगाला पर्वताला टाकून दिलो. साध्वी विप्रा सदस्याश्च जार्षु विप्राहंत्वा द्विज दृष्ट मात्रो मया ज्ञातो झुटिंगोयम महाखल. तेव्हा ती पतिव्रता ब्राह्मण आणि सभेतील लोकांना सगळ्यांना आनंद झाला आणि दृष्ट मात्रो मया ज्ञातो विष्णू शर्मा तिला म्हणाला की मी पाहिल्याबरोबरच मी जाणलं होतं की हा महादुष्ट झोटिंग आहे, पण सहसा निगृते स्वेन न अपवादो मयित्यता कृतो यत्न क्रमादेश लोक संशय वेदका. ताबडतोब जर याला मी बद्ध केला असता तर माझ्यावरती लोकापवाद आला असता. अपवादो मयित्यत म्हणून क्रमानं यत्न क्रमादेश लोक संशय म्हणून लोकांचा संशय राहू नये म्हणून मी या पद्धतीने प्रयत्न केला. म्हणून शास्त्रक्रमाद्य यथाज्ञस्या ज्ञानांत क्रियते तथा कृत्वा प्रतिक्रियाश्च क्षेत्र नैव कस्यापि संशयाः. म्हणून ज्याप्रमाणे शास्त्रक्रमाद्य यथा अज्ञस्या ज्ञानांत क्रियते यथा ज्याप्रमाणे अज्ञ माणसाच्या अज्ञानाचा नाश शास्त्राच्या मदतीने क्रमाने केला जातो त्याप्रमाणे मी ही प्रतिक्रिया केली. कृता प्रतिक्रियेशा अत्र मी या ठिकाणी प्रतिक्रिया केली त्यामुळे आता कोणालाही संशय येणार नाही. अशा पद्धतीने या ब्राह्मणाने विष्णू दत्ताने तो झोटिंगाला सुद्धा बंधन केलं. तो झोटिंग जो होता जो मायावी अशा पद्धतीने ब्राह्मणाचं स्वरूप घेऊन त्या ठिकाणी प्रगट झाला होता त्याला सुद्धा त्यांनी बंद केलं आणि त्या ब्राह्मणाला मुक्त केलं. आणि हा ब्राह्मण अशा पद्धतीने विष्णू दत्ता याला जो भगवान दत्तात्रयाकडून जे मंत्रशक्ती सामर्थ्य प्राप्त झालं होतं त्यांनी एक प्रकारे हा जो उपचार केला हा मायावी झोटिंग आणि ब्राह्मण आणि यांचा जो वाद होता तो जसा मिटवला त्याबरोबर एक वेगळा त्यांनी तत्वज्ञानाचं सूत्र मांडून या ठिकाणी सांगितलं की जेव्हा अज्ञान असतं ते अज्ञान क्रमशः शास्त्रज्ञानाने जसं हळूहळू कमी होत जातं त्यानंतर मग खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रकाश होतो. आणि ही जी क्रिया आणि प्रतिक्रिया आहे ही याकरता केली पाहिजे की नंतर मग आपल्या मनात संशय राहत नाही. एकदम ज्ञानप्राप्ती झाली तर आपल्या मनात जर काही अज्ञानाचा अंश राहिला तर आपल्या मनात संशय राहतोय. पण जर त्या संशयाची पूर्ण मुक्ती करायची असेल तर क्रमशः या अज्ञानाचा नाश केला पाहिजे. म्हणून तो असं म्हणतो की प्रतिक्रिया एकेकानंतर एक अशा क्रमशः मी याच्या परीक्षा घेतल्या आणि त्यानंतर मग याला ब्राह्मणाला त्याला जे इष्ट ते प्राप्त करून दिलं. त्याचं कारणच असं की संशय राहू नये. नाहीतर का संशय राहिला असता की या ब्राह्मणाला आधीच माहिती आहे की असा झोटिंग आहे किंवा यांनी पक्षपात केला
तेव्हा असं त्याच्यावरती कदाचित दोषारोपण झालं असतं. म्हणून लोकांच्या मनात असा कुठलाही संशय राहू नये, अपवाद असा राहू नये, म्हणून यांनी क्रमशः या अज्ञानाचा नाश केला असं या ठिकाणी संकेत रूपाने महाराजांनी आपल्याला सूचित केलं आहे. आणि मग महाराज असं म्हणतात, विश्वास प्रथमे किंचित द्वितीय सविशेषका तृतीय संशय छिन्न स्तुर्ये नाशमितो अधमाहा. म्हणून पहिल्या अनुभवात विश्वास आला का, पहिल्या परीक्षेमध्ये विश्वास उत्पन्न झाला. विश्वासा प्रथम किंचित द्वितीय विश्वविशेषका. दुसऱ्या अनुभवात तो विश्वास विशेष वाढला. तृतीय संशय छिन्न स्तुर्ये. तिसऱ्या परीक्षेमध्ये संशय नष्ट झाला. आणि चौथ्या अनुभवात तर तो अधम धुटिंग नष्ट झाला. नाशमितो अधमा. म्हणून अशा पद्धतीने या विष्णुदत्त शर्माने त्या ब्राह्मणाला मुक्त केलं, त्याला अपेक्षित ते प्राप्त करून घेतलं. आणि मग सर्वे तच तदादिष्टा लत्वा जग्मो यथागतम साधी सा निंदिता हृष्टा स्वेशम लब्ध्वा तथैव सह. नंतर त्याने आदेश दिला असता विष्णू शर्माला नमस्कार करून जसे ते बाकीचे लोक आले, नत्वा जग्मो यथागतम, त्या पद्धतीने ते सगळे निघून गेले. आणि ती पतिव्रता साध्वी सुद्धा जी होती आनंदित होऊन, साध्वी सा आनंदिता हृष्टा, स्वतःच्या पतीवर आनंदित होऊन स्वेशम लब्ध्वा, स्वतःच्या स्वेशम या ठिकाणी स्व ईशम असा एक शब्द अर्थ होऊ शकतो. स्वतःचा पतीला मिळवलं तिने, लब्ध्वा प्राप्त करून तथैव सह, आणि त्याच्या समेत आपल्या घरी निघून गेले. या ठिकाणी आपण या पुष्पाचा अंशतः इथे पूर्णविराम करतो, संप विराम करतो आहोत. यापुढे काय महाराज सांगतात, हा संवाद आणखी पुढे कसा सुरू आहे हे आपण आता पुढल्या आपल्या पुष्पामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.